तर जरांगे यांच्या विधानावरनं राजकारणही तापले. पाहूयात त्या संदर्भातल्या न्यूज टॉपने. मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे आणि मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे मराठा समाज बांधवांचे प्रयत्न. मात्र मुंबईला जाण्यावर जरांगे ठाम. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्याकडूनही मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. मुंबईला न जाता आधी उपचार घेण्याची जरांगे यांना विनंती. मनोज जरांगे यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता. मराठा समाजाला जे आरक्षण हवं होतं ते सरकारनं दिलं. फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर निशाणा. फडणवीसांवर बिनबुडाचे आरोप हे असमर्थनीय. कुणीही बोलताना गांभीर्यानं बोलावं. राजकीय आरोप जरांगेंनी टाळायला हवेत. आशिष शेलारांची प्रतिक्रिया. आरोप तद्दन बिनबुडाचे आणि खोटे आहेत. याचं समर्थन होऊ शकत नाही. माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जातीयवाद धर्मवादाचं राजकारण. भाजपची भूमिका आरक्षण विरोधी. रोहित पवारांची टीका. मराठा ओबीसी वाद निर्माण करून भाजप खतपाणी घालत असल्याचाही आरोप. बसून देवेंद्र फडणवीस साहेब 2014ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून कुठलीही परंपरा ही राहिली नाही असं म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत नेते. त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. महाराष्ट्र फडणवीसांवरील टीकाकारांना माफ करणार नाही. मविया सरकारनं आरक्षण घालवलं त्यावर जरांगे बोलत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा जरांगेंवर निशाणा. या महाराष्ट्राला गालबोट लावू नका आणि देवेंद्रजीच्या सारख्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीने जर तुम्ही पुन्हा एकदा जर असं डिवचलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सर्व समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कुणी आरोप केले म्हणून व्यथित न होता जरांगे पाटलांनी संयमानं घेणं गरजेचं आहे. जरांगेंचा जीव महत्वाचा. मराठा आंदोलक योगेश केदार यांचं आवाहन. मनोज जरांगे यांचे गाइडेड मिसाईल कोण हे आता सिद्ध होते. जरांगे यांच्या टीममधील लोकांनीच त्यांच्यावर टीका केली. त्यावरनं तिथे काय सुरू हे स्पष्ट दिसतंय. खासदार मेधा कुलकर्णी यांची टीका. फडणवीसांचे मराठा समाजावर अनेक उपकार. जरांगेंनी आता दुकान बंद करावं. भाजप नेते प्रसाद लाड यांची टीका. जरांगेंमागे शरद पवार आहेत की जालन्यातील भैया कुटुंब हेही जरांगेंनी सांगावं असा गंभीर आरोप.